ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट। अंतर्वलीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आमदार कैलास पाटील देखील होते। मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करून उपोषणादरम्यान किमान पाणी तरी घ्यावे अशी विनंती जरांगे यांना त्यांनी केली व जरांगे पाटील यांची समाजाला गरज असून त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे। सरकारने जे आश्वासन जरांगे यांना दिले होते ते एक प्रकारे फसवणुकीचा प्रकार अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे। सरकारने तातडीने या उपोषणाची दखल घेऊन व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे अपेक्षित आहे, असे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले। महत्त्वाचं की त्यांची समाजाला गरज आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात, कारण कधी नव्हे ते समाज त्यांच्या माध्यमातून एकत्र आलाय आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे। आम्ही सगळेजण त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही किमान पाणी तरी, कारण उपोषण जरी असलं तरी उपोषणामध्ये पाणी घेणं गरजेचं असतं, पाणी पिलंच पाहिजे तरच आपलं उपोषण चालू राहू शकतं। ही विनंती केली त्यांना, पण त्यांना गिळताना पण त्रास होतो असं म्हणणं आहे। मला वाटतं की जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्यांना एक पद्धतीनं फसवणूक केल्याचा प्रकार आणि भावना त्या ठिकाणी समाजाची त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि एक माणूस की समाजासाठी त्या ठिकाणी लढतोय। मला वाटतं की सरकारनं आता तातडीनं ह्या उपोषणाची दखल घेऊन ह्याच्या संदर्भात तातडीनं पावलं उचलून त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे। ज्या पद्धतीनं अनेक खासदार या ठिकाणी आले त्यांनी मान्य केले फॅक्टरमुळे ते निवडून आलेले उस्मानाबादमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्याकडे तो फॅक्टर काम आहे। सगळ्यात महत्त्वाचं राजकीय आपण चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं समाजाचं आरक्षण हा विषय फार महत्त्वाचा आहे। आपण प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे प्रत्येक गोष्ट निवडणुकीकडे नेणं मला योग्य वाटत नाही। आज ते जे लढतायत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत ते समाजाच्या आरक्षणासाठी लढतायत आणि अखंडपणे त्या माणसाचा लढा चालू आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपण राजकीय हेनं बघण्यापेक्षा समाज आरक्षण मागतोय, समाजासाठी आरक्षण का महत्त्वाचं आहे आणि ते देणं किती गरजेचं आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत पुढे जाणं अपेक्षित आहे। मी तुम्हाला अजून परत तेच सांगतोय की ज्यांनी आश्वासन देऊन जर समाजाची फसवणूक केली असेल तर का समाज चिडणार नाही, का चिडणार नाही? त्याचे परिणाम दिसले निश्चितपणे, कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईला गेले होते, जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं वाटतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतंय। मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही, आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे। निश्चित आधीचा विरोध मला वाटतंय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती, विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती। बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे, लोकांच्याही बरंचसं लक्षात आलंय। मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे, ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे। आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती, अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण 50% मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राचंच का टिकत नाही? एक माझं सगळं ऐकून घ्या। त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे 6-7 वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय, त्यांना विनंती करतोय, कायद्यात कुठल्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे हे सांगतोय। मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चीड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय।